हाय, मी स्वरा ब्युटी पार्लरची ओनर आणि एक ब्युटिशियन आणि एक मेकअप आर्टिस्ट. तर आजपासून आपण सुरू करत आहे ऑनलाईन ब्युटी पार्लरचा कोर्स. तर ज्या महिलांना घरातून बाहेर पडायला जमत नाही त्या महिला यामध्ये शिकू शकतात की कसं ब्युटी पार्लरचा कोर्स करायचा. अजूनही अशा महिला आहेत की त्या घरी बसून आहेत आणि त्यांना काही व्यवसाय करायला जमत नाही, त्यांची लहान मुलं आहेत किंवा काय घरच्या परिस्थितीमुळे बाहेर पडायला जमत नाही. तर तुम्ही माझा हा ऑनलाईन क्लास जॉईन करू शकताय आणि तुम्ही अगदी डिटेलमध्ये बेसिक ब्युटी पार्लरचा कोर्स शिकू शकताय घर बसल्या. त्यानंतर तुम्ही नंतर पुढील मेकअप आर्टिस्टचा वगैरे कोर्स देखील मी तुमच्यासाठी लॉन्च करेन, तर तुम्ही त्यामध्ये देखील सामील होऊ शकता. चला तर मग आज आपण बघूयात आयब्रो हा ब्युटिशियनच्या म्हणजे त्या ज्या जर्नीमधला सगळ्यात अवघड पॉईंट आहे आणि तो शिकताना खूप त्रास होतो आपल्याला, कारण अगदी स्मूथपणे तो आपल्याला जमला पाहिजेत. आणि त्यासाठी काय काय लागणार आहे आपल्याला, तर आपल्याला बघा हा असा थ्रेड लागणार आहे. हा बघा, हा ऑर्गॅनिक थ्रेड आहे, हा बघू शकताय तुम्ही. हा बघा, हा 40 नंबरचा थ्रेड आहे. हा असाच थ्रेड आपल्याला वापरायचा आहे आणि आपल्याला वेदना कमी होतात, वेदना रहित आयब्रो करायचा असेल तर हा अशा प्रकारचा थ्रेड तुम्ही वापरू शकताय. हा बघू शकताय, हा ग्रीन कलरमध्ये थ्रेड येतो. हा बघा, हा एक 50 ते 60 रुपयेपर्यंत आपल्याला मिळून जाईल चांगल्या स्टोअरमध्ये, तर तुम्ही हा खरेदी करू शकता. तर आणखी काय लागणार आहे, तर अशी आपल्याला एक स्पूली लागणार आहे. हे बघू शकताय, एका बाजूने हा असा आपल्याला हे बघा, त्याने की आपण असे आपले हेअर असे कोंब करू शकतो आणि नीट लावून आपल्याला मग हेअरचा आकार कसा द्यायचा आहे किंवा कसा आहे, अगदी नॅचरल पद्धतीने आपल्याला आकार द्यायचा आहे, तर आपण याचा नक्की वापर करू शकता. तर हे झालं एक. तर आपल्याला काय लागणार आहे, तर टॅल्कम पावडर लागणार आहे आपल्याला. अगदी कुठल्याही ब्रँडची आपल्याला टॅल्कम पावडर चालू शकते. तर मी वापरते ही पॉन्ड्सची. तर तुम्ही बघू शकता, ही पावडर लावल्यानंतर आपल्याला काय होणार आहे, जे आयब्रोच्या खालच्या ठिकाणी ह्या ठिकाणी जे मॉइश्चर असतं ते पावडरमुळे कमी होतं. आणि अगदी असं चोळून चोळून पावडर लावल्यानं काय होतं, जे काही फेसला मॉइश्चरायझर कुठली क्रीम वापरताय त्यामुळे इथले केस चिकटल्यासारखे झालेले असतात. मग पावडर लावल्यामुळे काय होतं की इथली जी जागा आहे ती अगदी ड्राय पडते आणि ड्राय पडल्यामुळं थ्रेड अगदी तुमचा उत्तम प्रकारे चालू शकतो आणि अगदी इझिली हेअर रिमूव्ह होतात. तर त्यामुळे तुम्ही अशा प्रकारचा डबा खरेदी करू शकता, म्हणजे जे की कायम आपली पावडर अगदी झाकून जाईल. हे बघू शकताय, हा असा डबा आहे. तर मी हा नेहमी माझ्यासोबत ठेवते, तुम्ही असा डबा वापरू शकता. आणि काय आपल्याला लागणार आहे, तर आपल्याला एक म्हणजे हे बघा, छोटी सीझर लागणार आहे, ही छोटीशी कात्री. कारण इथं जे हेअर असतात, या साईडला जे हेअर असतात दोन्ही साईडचे, ते काही जणांचे मोठे असतात, काही जणांचे लहान असतात. तर काही जणांचे मोठे असतात, ते कटिंग करण्यासाठी, शेप देण्यासाठी आपल्याला सीझर लागणार आहे. आणखी काय लागणार आहे आपल्याला, तर हा असा, हे बघू शकता, हा असा छोटा आरसा आपल्याला लागणार आहे. हा बघू शकताय, याने काय होईल की तुमचा म्हणजे आयब्रो कशा प्रकारे झालाय किंवा कसा हवाय कस्टमरला ते आपण चेक करू शकतोय, कस्टमर नेहमी समोरचं. तर काय करायचं, हा असा एक हे घ्यायचा, आरसा घ्यायचा. तर आणखी काय लागणार आहे, तर आपल्याला आयब्रो झाल्यानंतर हे बघा असं ॲलोवेरा जेल लागणार आहे. हे बघा, तुम्हाला जर म्हणजे आयब्रो करून केस रिमूव्ह झाल्यानंतर जर तिथली स्किन जर इचिंग होत असेल आणि ह्याने जर तुम्ही थोडा मसाज दिलात ना 1-2 मिनिटं, तर अगदी क्लीन होऊन जाईल, स्वच्छ होऊन जाईल तिथला एरिया आणि तुमची स्किन चांगली होऊन जाईल. जर रेडनेस येत असेल तर यामुळे तुमचा कमी होऊ शकतो. यामुळे ॲलोवेरा जेलमुळे कुणालाही काही प्रॉब्लेम नसतो, त्यामुळे तुम्ही ॲलोवेरा जेल नक्की वापरू शकता. आणखी काय, तर हा बघू शकताय, माझा एक डबा संपलेला आहे आयब्रो करून करून प्रत्येकाला देऊन देऊन. तर बघू शकताय, हा बघा, हा एक संपलाय, हा मी दुसरा मागवलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही आयब्रो करू शकता. आयब्रो हा अगदी चांगल्या प्रकारे उत्तमरित्या करण्याचे स्टेप्स काय आहेत, तर 3 स्टेपमध्ये आपण आयब्रो करू शकतो. म्हणजे 3 प्रकार आहेत यासाठी. एक म्हणजे आपण थ्रेड वापरून आयब्रो करू शकतो अशा प्रकारचा. दुसरं म्हणजे ट्विझिंग. तर ट्विझिंगमध्ये काय असतं की एक चिमटा असतो, त्याने हेअर रिमूव्ह करायचे असतात, पण इतकं इझिली नसतं ते. स्वतःचा आयब्रो करण्यासाठी तुम्ही यूज करून बघू शकता. एखाद्या वेळेस एखाद दुसरा केस राहिला तर त्याने तुम्ही रिमूव्ह करू शकता, बट ती काही फार सोपी पद्धत नाही आहे. आणि एक तिसरी पद्धत म्हणजे तुम्ही वॅक्सिंग करू शकता. बीन वॅक्स जे आपल्याकडे मिळतं, ब्राझिलियन वॅक्स, त्याने आपण आयब्रो करू शकतो. पण त्यासाठी आपल्याला खूप प्रॅक्टिसची गरज असते आणि काय होतं, स्किन पील होण्याचे चान्सेस असतात. इथली जी स्किन असते आपली, ती फार नाजूक स्किन असते.
म्हणजे पील होण्याचे चान्सेस असतात. अगदी एजेड जर स्त्री तुमच्याकडे आली आणि जर तुमचा आयब्रो तुम्हाला करायचा आहे, त्यांचा आयब्रो करायचा आहे, तर अशा प्रकारचा थ्रेड अगदी म्हणजे तुम्हाला अगदी सॉफ्टली वापरायचा आहे. कारण काय होतं, यामध्ये स्किन येण्याचे चान्सेस खूप असतात. म्हणूनच तर याला खूप अवघड मानलं जातं ब्युटिशियनच्या या कोर्समध्ये. त्यामुळे तुम्हाला हा शिकणं खूप गरजेचं आहे. यासाठी तुम्हाला खूप प्रॅक्टिसची गरज आहे. ते प्रॅक्टिसनंच होऊ शकणार आहे. त्यामुळे तुम्ही अगदी उत्तम प्रॅक्टिस करून आयब्रो करू शकता. तर काय आहे, हा आयब्रोचा थ्रेड आहे, हा कसा पकडायचा, याने कसं आयब्रो करायचं, हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही माझ्या या चॅनेलला